जाईल. हात दाखवला जातोय, मॅच स्टार्ट केली जाते. आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्टवरती पहिला चेंडू टाकला गेला जातोय. पहली गेंद है इस वक्त, अंदर की गेंद थी, बिट किया, ऑफसाइड में खेलने का प्रयास था, असफल रहे. गेंद पीछे विकेट कीपर ने अपने हाथों में इस वक्त जकड़ ली और इसी के साथ डॉट बॉल. पहली गेंद थी, बड़े ही अच्छे अंदाज में गेंदबाजी करने का प्रयास और सफलतापूर्वक गेंदबाजी देखने मिली. त्यानंतर आपल्यामध्ये चंद्रकांत पेडवी या ठिकाणी आहे, त्यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर चंद्रकांत पेडवी साहेब यांचा सन्मान केला जातोय. नांदईपाडा ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी आहेत. त्यानंतर मोहन भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहन भोईर सर्व मान्यवर मंडळी, आमचे आधारस्तंभ, सहकारी, नेहमी आम्हाला सहकार्य करणारे असे आमचे तमाम मित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सतीश भोईर यांचाही सन्मान केला जातोय. नांदईपाडा ग्रामस्थ मंडळाचे सदस्य सतीश भोईर. त्यानंतर महेंद्र पेडवी. सेकेंड बॉल आप लोग देख रहे हैं इस वक्त मैदान के अंदर. मैच की शुरुआत हुई है. पहली गेंद डॉट आई, अंदर की गेंद थी, अपील किया जा रहा है, जोरदार अपील और ये क्लीन एलबीडब्ल्यू दिया जा रहा है. बिल्कुल भी घेरे में और ऐसा लगा कि पीछे की तरफ से एलबी होगी, लेकिन ये क्लीन बोल्ड हुए. लेग स्टंप उड़ता हुआ, गिल्लियां नीचे गिरती हुई, और जैसे खिलाड़ी आउट हुए उनके खेमे में कहीं तो भी घबराहट नजर आई. पहला विकेट किया, दिल की धड़कनें तेज हुई, कप्तान आउट हुए. अरे आपण नंतर दुपारी घेऊया ना. नीतीश, आइए. अब पहले विकेट के बाद तीसरे क्रमांक पर बल्लेबाजी के लिए नीतीश आए. थोड़ा सा बास कम कीजिए प्लीज. और इस बार गेंद अंदर आई, बिट किया, क्रॉस लाइन खेलने का प्रयास. अच्छी गेंदबाजी, लाइन बहुत बढ़िया, सटीक गेंदबाजी नजर आती हुई. आपल्यामध्ये रायगडचे कॉमेंटेटर निखिल परते याचा सन्मान केला जाईल. निखिल एक उत्कृष्ट कॉमेंटेटर आहे, चांगली आवाज आहे आणि युवा कॉमेंटेटर या प्रभागातील. चंद्रकांत भोईर यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचा मित्र रायगडचा अजून एक नावाजलेला समालोचक निनाद कदम याचा सन्मान केला जातो. निनाद, पहला ही ओवर चलता हुआ, 3 से 2 गेंदें डॉट आई है. मुश्किल में इस वक्त बल्लेबाजी टीम, रन नहीं निकल रहे हैं. कहीं भी दबाव बनाने का प्रयास बिल्कुल भी सही रहा गेंदबाजों का. निर्णय सही साबित होता हुआ. फील्डिंग लिया टॉस जीतने के बाद. पहला ओवर इस बार खेला उठाकर, और ये कैच हो सकता है, और कैच लिया गया. विकेट गिरा है 0 अंक पर. रन बिल्कुल भी नहीं मिले और एक बढ़िया कैच. हा तो आवाज ऐकतोय ते म्हणजे खऱ्या अर्थानं मुंबई विभागातील एक अग्रगण्य स्थानिक ज्यांचं नाव घेतलं जातं, धनंजय सर कुलकर्णी यांचा देखील शुभ स्वागत सन्मान केला जातोय. त्यांचं खऱ्या अर्थानं आमचं जय हनुमान क्रीडा मंडळ फकीरपाडाच्या वतीनं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये धनंजय सर कुलकर्णी यांचा आवाज आपण ऐकतोय. राष्ट्रीय भाषा हिंदीमध्ये देखील त्यांचं समालोचन अगदी चांगलं आपल्याला ऐकायला मिळतं आणि त्यांच्या वाणीतून आपण पहिल्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकतोय. नक्कीच धन्यवाद निखिल.
त्यानंतर आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. खास करून धकोडेचे सूरज भोईर या ठिकाणी आहे, त्याचा सन्मान केला जातोय. आपण या ठिकाणी येतोय, जे शामियाना आपण पाहतोय, जो मंडप याने बनवलेला आहे, खरोखर अप्रतिम एक स्टेडियम टाईप या ठिकाणी पाहतो. आणि क्लीन बॉल अजून एक ओळखेकडे आपण पडली जाते. 3 खेळाडू आउट, अजिबात लयला मिळत नाहीये. एक विजयवाले सूरज भोईर प्रणय आणि जो लाईव्ह टेलिकास्ट आहे, आपण घर बसल्या ही मॅच पाहत आहात, याचा मनमुराद आनंद घेत आहात. तसंच डीम क्रिकेटचे खास करून अलिबागचे कौस्तुभ पाटील यांचा सन्मान केला जातोय. लाईव्ह टेलिकास्ट dreamcricket.in चे सर्वस्व ऑनर सब कुछ यही है, इनके पास सब कुछ है, ऐसा कौस्तुभ पाटिल है. आगे मैच इस वक्त चलता हुआ, पहला ओवर, 3 खिलाड़ी इस वक्त पवेलियन के अंदर बैठे हुए हैं, टेंशन में टीम है. अगर बात करें तो कल के दिन महिला टीम ने जो श्रीलंका की गिल्लियां उड़ाई, 41 रनों पर 40 पर ऑल आउट किया, उस प्रकार आज मैदान में पहले मैच में नजारा देखने मिल रहा है. अच्छा शॉट, पहली रन यहां पर बल्ले से निकलती हुई, थोड़ी सी चेहरे पर मुस्कुराहट. पहला रन आता हुआ, अब साई बल्लेबाजी के लिए आया है. साई राणे, सब कुछ साई के हाथ में, सबका मालिक एक, लेकिन अब टीम का मालिक कौन है? तो साई है. 3 विकेटें गिरने के बाद कहीं तभी अब रन को बढ़ाना पड़ेगा. अब आने वाले 4 ओवर मैदान में बचे हुए हैं और पहले ओवर में केवल 2 रन 3 विकेटों के नुकसान पर. अब आने वाले 4 ओवर थोड़ा सा दमखम दिखाना होगा बल्लेबाजी करते समय. पहले मैच की शुरुआत यहां पर हुई है और खास कर मापगांव टीम इस वक्त थोड़ा सा टेंशन में है. गावदेवी मापगांव टीम, कप्तान ने कहा कि हम अच्छा खेलेंगे, दिलाएंगे अपने टीम के लिए, क्योंकि पहला टूर्नामेंट हम खेलने जा रहे हैं. थोड़ी सी कमजोरी जरूर नजर आएगी पहले मैच को लेकर, क्योंकि दोनों टीमें फर्स्ट टाइम मैच खेल रही है इस साल का, ऐसा मैं समझता हूं. और ओमकार कड़वे गेंदबाज मैदान के अंदर लेफ्ट आर्म गेंदबाज के लिए तैयार होते हुए, एक अच्छे गति के साथ गेंदबाजी करते, एक अच्छी एक्शन उनकी है. और युवा उदयमुख खिलाड़ी को मैं देखने जा रहा हूं, नवजोत खिलाड़ी है और ऐसे खिलाड़ी लोगों को मौका मिलना चाहिए. एक से बढ़कर एक खिलाड़ी है और ऑल द बेस्ट दोनों टीमों के लिए. वैभव सूर्यवंशी को हमने देखा गया आईपीएल में क्या बैटिंग की थी, उस प्रकार कोई नया लड़का 15-16 साल का आए यहां पर और बड़े शॉट लगाए. इस बार रॉगन की गेंद डाली थी, गेंद ऊपर है, कैच हो सकता है, कैच लिया गया है, घेरे में बांधा गया. 30 गज के अंदर क्या था, बल्ला जरूर उड़ाया था बल्ले शॉट के लिए, लेकिन बल्ले ने ऊपर की गेंद लगी बल्ले के और ऊपर गेंद गई और 4 खिलाड़ी पवेलियन के अंदर. एक अच्छा कैच मुकम्मल होता हुआ अपने आगोश में लेते हुए. मैंने पहली कहा मौका उनको मिलता है जो मेहनत करता है, और मेहनत वो करता है जिसको कुछ कर दिखाना हो, और कर दिखाने वाले को ही सपनों को साकार करने की हिम्मत होती है. और हिम्मत, हौसलाई अफजाई यहां पर देखने मिली. पहले ओवर में 2 विकेट, तीसरे ओवर में और 2 विकेट, 4 ओवर का पतन, 4 ओवर का विकेट यहां पर गिरता हुआ ओवर के अंदर. इन 4 ओवर में 4 विकेट जा चुके हैं. अब नए गौतम आए हैं. क्या गौतम सर्वोत्तम क्रिकेट खेल पाएंगे अपने टीम के लिए? रन बने केवल 2 रन.
अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, ऑप्शन से बहुत बाहर है। टप्पा बहुत बढ़िया था लेकिन गति से थोड़े से भटकते हुए गेंदबाज, और वाइड गेंद गई है। वाइड बॉल के साथ एक रन जुड़ता हुआ स्कोर बोर्ड पर बढ़ता हुआ। रन संख्या हो चुकी है 3। तीन रन स्कोर बोर्ड पर नजर आते हुए दूसरा ओवर प्रगति पथ पर। अच्छा शॉट और कैच हो सकता है, और ये कैच, हर एक खिलाड़ी इस पर बड़ा शॉट नहीं खेल पा रहे। कैच दिया निकालकर, ऐसा लग रहा है कि ओवरऑल पे मैंने मैच बेच रहे कि क्या पहले इनिंग को लेकर। के नुकसान पर रन संख्या है 3, और अब छठा विकेट मैदान के अंदर जाता हुआ, हाथों में इनर पहनता हुआ रुपेश आए हैं बल्लेबाजी के लिए। मल्लेग्राम के बल्लेबाजों के ऊपर अब जिम्मेदारी है, और जिम्मेदारी लेनी पड़ेगी, बल्लेबाजी कर दिखानी पड़ेगी। मुश्किल परिस्थिति में टीम, वसंत ऋतु में अक्सर पीपल के पत्ते बिखरते हैं, तो टीम ना बिखर जाए। ये सोच में अगली गेंद, इस बार क्या गेंद घूमी है, जबरदस्त गेंद घूमी है। फन घुमाते हुए शेषनाग की तरह गेंद बाहर घूमी, मुश्किल कर दिया बल्लेबाज को टटोलना खेलना। पलक झपकने से पहले गेंद पीछे आई, विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया, और क्या गेंदबाजी की है। गेंदबाज जिसका नाम है ओमकार। ओमकार कड़वे की गेंद पर अब बड़ा शॉट आता हुआ, और बहुत देर से इंतजार था, उस इंतजार को पूरा किया। रन गए सीधे बाहर, ये लगा 6 रन। कैच लेकिन नहीं है, सेकंड स्लिप पर गेंद थी, गेंद को फील्ड किया। ऐसा लगा कि शायद कैच हो सकता है, विकेट कीपर दौड़ेंगे कैच लेंगे, लेकिन मौका मिला इस वक्त बल्लेबाज को। आदरणीय आमदार साहेब यांच्या वतीनं आमच्या मंडळाला रोख रक्कम 15,000 रुपये धन्यवाद साहेब. त्यानंतर आमच्या सर्वांचे लाडके प्रिय आमचा मित्र, आमचा आधारस्तंभ, त्याचं नाव आहे जितू. जब तक है मैं तब तक खेळ तू असं म्हणणारा जितू, आणि प्रथम क्रमांक त्याने आम्हाला दिलाय तो 80,000. टाळ्या वाजल्याच पाहिजे. त्यानंतर पुन्हा कॅच होता, चेंडू ऑफसाईडला आहे, तो पॉइंट पर गेन आहे. ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट पाहायला मिळतं, ही परंपरा ज्याने टिकवून ठेवली आहे. किती अडथळे आले तरी मी मागे हटणार नाही, नेहमी तुमच्या बरोबर राहीन. तुम्ही फक्त खेळा आणि हो म्हणा, मी तुमच्या बरोबर आहे असं म्हणणारा आमचा मनोज भोईर यांच्याकडून 50,000 रुपये. टाळ्या वाजल्याच पाहिजे. त्यानंतर चंद्रकांत पेडवी साहेब आमचे सहकारी नांदेडपाडा यांच्याकडून 1,000 रुपये आणि आप्पा वाघमारे यांच्याकडून 1,500 रुपये. धन्यवाद साहेब. तुम्ही दिलेलं सहकार्य हे मोलाचं आहे, आधार आहे, आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. कारण एवढं मोठं कार्यक्रम करणं फक्त बोलून चालत नाही, त्याला आर्थिक मदत लागतं, आणि तुम्ही ती आम्हाला आर्थिक मदत केली आहे, त्याबद्दल धन्यवाद साहेब. ये 2 ओवरों का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवरों के बाद रन संख्या 1 और 1 11, मतलब रन संख्या 11.
दर्शन गेंदबाजी के लिए। और बल्लेबाजी की बात करें तो स्ट्राइक पर बल्लेबाज है, एक तरफ बल्लेबाजी के लिए अब अभी बल्लेबाजी के लिए आया है जिन्हें मौका बहुत कम मिला है, अक्षय। दर्शन गेंदबाजी की शुरुआत करते हुए, अंपायर के बाद के छोर से दर्शन इस वक्त शुरुआत करते हुए, शॉट रन पहले थोड़ी सी दिशा से भटके थे, नो बॉल जरूर है और गेंद को खेला लेग साइड पर, अच्छी फील्डिंग, बहुत बढ़िया डीप बैकवर्ड फील्डिंग रीजन पर गेंद को फील्ड किया। दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके, और कहीं तो भी दिशा से भटके नो बॉल दिया गया अंपायर की ओर से, क्योंकि ओवर द वेस्ट है, चेस के ऊपर गेंद थी और कमर के ऊपर भी गेंद थी। और फ्री हिट कंपलसरी है, ध्यान रखना। आइए, इस वक्त मौका मिला है बल्लेबाज के लिए, और बल्लेबाज कौन है जिन्होंने एक सिक्स लगाया था और इस बार गेंद को बल्ले को घुमाया, गेंद जाएगी पीछे, मिस फील्डिंग हुई, वहां पर थोड़ा सा प्रेशर बना था, आउटफील्ड बहुत बढ़िया है लेकिन गेंद को फील्ड नहीं कर पाए, गेंद निकली वहां पर पीछे। इसी दरमियान में हाँ या तू नहीं, लेकिन यहां पर विकेट गिरता हुआ, कोई जरूरत नहीं थी, क्यों दौड़े, अच्छा खेल रहे थे, गलती कर बैठे। और मैं क्रिकेट के भाषा में इसको कहता हूं कि आत्महत्या है। और एक अच्छे खिलाड़ी का विकेट गिरा, जिन्होंने सिक्स लगाया था, मैदान में अभी अभी जमने आए थे लेकिन जम नहीं पाए, गलती कर बैठे, कॉल नहीं दे पाए और कहीं तो भी खामियाजा भुगतना पड़ेगा। रन संख्या 15। अब नए बल्लेबाज प्रथमेश। शामियाना में आवाज होगी, काय करतो तू, तुला कोणी सांगितलं धावायला, थांब ना तू, तू राहणार तर जिंकणार, ऐसे बातें चलती हुई। क्योंकि हर एक खिलाड़ी में कुछ तो दर्जा है, कुछ तो गुणवत्ता है। बूंद बूंद से बनता है सागर, एक एक रन से बनेगा सम्मानजनक स्कोर, और सम्मानजनक स्कोर बनाना ही पड़ेगा। पहला मुकाबला चल रहा है, पहला मैच 2025 का पहला, इस वर्ष का पहला मुकाबला आप देख रहे हो स्क्रीन के ऊपर, क्या जबरदस्त मैदान। इस बार गेंद अंदर है, गेंद को खेला गया, लेग साइड पर गेंद है, गेंद को फील्ड किया गया, इसी दरमियान में रन को पूरा किया गया। प्रथमेश जो अभी भी बल्लेबाजी के लिए आए हैं, गांव मापगांव के खिलाड़ी है, जिन्होंने इसके पहले जब 18 रन चाहिए थे तब 3 सिक्स लगाकर मैच जिताया था, लेकिन अब सिक्स नहीं चाहिए, अब रन चाहिए। अच्छा शॉट, लेग साइड पर गेंद को खेला और ये गेंद बाहर है। समय के नजाकत को देखने के बाद हवा के साथ गेंद बाहर गई और ये 6। अच्छा शॉट खेला, लेग साइड रीजन पर हवा का साथ मिला, गेंद बाहर गई, रन में बढ़ोतरी होती हुई। एक सम्मानजनक स्कोर देना बहुत जरूरी है। इस बार खेला, गेंद भी अंदर रही, थोड़ा सा यॉर्क गेंद थी, बल्लेबाज ने बना लिया यॉर्क को और गेंद गई सामने की तरफ, बड़ा पोजीशन पर गेंद को फील्ड किया। अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का निर्णय रहा, निर्णय भी सफल रहा। इस बार ऑफसाइड में गेंद को खेला है, गेंद निकलेगी वहां पर डीप पर, एक्स्ट्रा कवर रीजन पर गेंद को फील्ड किया गया। एक रन के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर 24 रन। अगली गेंद 6 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद फिर एक बार तैयार, क्या बढ़िया एक्शन, इस बार एक्शन देखिए, परफेक्ट, और बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर बना सहारा। हल्की सी गेंद थी, बल्ले ने आड़े घुमाया, बल्ले को गेंद लगी, गेंद पीछे आई और ये विकेट।
और ये मयूर ने क्या कैच लिया, विकेट कीपर मयूर पाटिल। अब नए बल्लेबाज आए बल्लेबाजी के लिए जिसका नाम ओमकार। पहले ओवर ओमकार ने डाला लेकिन अभी नए ओमकार है। एक तरफ केतन, केतन गेंदबाजी के लिए, फिर एक बार लेफ्ट गेंदबाज है। और अक्सर लेफ्ट गेंदबाजों का बोलबाला अक्सर कहा जाता है। मुंबई शहर में जब एक जमाना था, भरत पतला, भरत लोहार, ऐसे कई ऐसे गेंदबाज है जिन्होंने लेफ्ट गेंदबाजी के ऊपर अपना लोहा मनवाया, परास्त कर देते सारे खिलाड़ियों को। लेकिन आज मुंबई में लेफ्ट गेंदबाजों की कमी है, लेकिन ग्रामीण के पास बहुत सारे खिलाड़ी है, उनमें से ये। क्या बात है, वाह, पहली अच्छी गेंद थी। आड़ा गेंद को खेला, लेग साइड रीजन पर गेंद है, गेंद को फील्ड किया, मिड ऑन रीजन पर केवल 1 रन मिलेंगे। दो 2025 का दिवाली के बाद का ये मेरा तीसरा टूर्नामेंट जहां पर मैं कमेंट्री कर रहा हूं। इस बार खेला, क्या बात है, वाह, जबरदस्त शॉट, गेंद को जड़ दिया, गेंद गई बाहर, रास्ता दिखा दिया, गेंद को सीधे बाहर का 6 रनों के लिए। और ये क्या बढ़िया शॉट खेला बल्लेबाज ने, बड़ा शॉट लगाया। अगली गेंद की शुरुआत फिर एक बार तैयार। ओ हो, व्हाइट बॉल। बल्लेबाज ने जब 6 लगा, जिसका नाम है बल्लेबाज का ओमकार, ओमकार ने बताया ये 6 से एक आगाज है बड़े स्कोर का। अगर मैं मैदान में टिकूंगा तो रन जरूर बनाऊंगा और मेरा काम जरूर करके दिखाऊंगा। अब मैदान के अंदर जो कमतरता है रन को लेकर, उसमें पूरा करूंगा। इस बार फिर एक बार खेला, फाइन पर गेंद है, गेंद वहां पर खिलाड़ी लेकिन मौजूद है और एक अच्छा कैच लिया। कड़वे जो कि जिसम कॉलेज से लेदर बॉल क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी जिन्होंने कैच लिया। अब नए खिलाड़ी आए हैं रोहित, रोहित माने। अरे रोहित तो कुछ कहा जा रहा है, कैसे खेलना है, क्या करना, थोड़ा सा अनुभव बांटते हुए, क्योंकि मैदान में रुकना बहुत जरूरी है। 30 क्रीज है, सीमेंट कंक्रीट की क्रीज के ऊपर गेंद घूमती नहीं है, बहुत तेजी से आती है और ऐसे तेजी से गेंद का सामना करने के लिए आपको तैयार होना पड़ेगा। और हर एक नई गेंद आपके लिए एक उम्मीद लेकर आती है कि मैं अच्छा खेलूं, अच्छा स्कोर लगाऊं। और हर एक 6 के लिए 100 रुपए का इनाम, और केवल रोहित के लिए, सुरेश की ओर से। सुरेश के खास दोस्त है, दोनों साथ में रात के पार्टनर है। ये अगली गेंद फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए। रन अब इस बार फिर एक बार आड़ा खेलने का प्रयास, शायद 6 रन मारना चाहते थे। रन संख्या डॉट के बाद यहां पर मैदान के अंदर अगर देखा जाए तो 33 रन 8 ओवर के विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पथ पर, और अभी भी गेंदे का खेल शेष है। यहां पर 2 बॉल। पहले ऐसा लगा कि 2 ओवर में रन बने थे 4, विकेट गए थे 4, मुश्किल पे टीम आई। अब सम्मानजनक स्कोर है इन 5 ओवर में 33 रन, 33 रन स्कोर बोर्ड पे नजर आते हुए।
वाह क्या बात है, गेंद घूमी सीधे विकेट कीपर के पास। इसके साथ ओवर समाप्त। रन संख्या 33 रन 4 ओवर के बाद। अब आने वाला आखिरी ओवर, ये निर्णायक ओवर है। 10वीं के विद्यार्थी को पूछिए 35 रनों का 35 गुण का कितना महत्व है। क्या 35 रन बन पाएंगे? अभी भी नेक्स्ट मैच का टॉस किया जाएगा इनिंग के अंदर, और नेक्स्ट मैच है सर। चौथा बॉल वाइड दिए थे क्या शाह? एक वाईट आहे ना? एक ही वाईट आहे. ओके. आइए नियम मी सांगतो. या ठिकाणी जय हनुमान साथीरजे आणि दिलदार बागदंडा आपण लगेच तयार राहायचंय. नाणेफेकीचा कूल करणार आहोत आपण याच्या मॅच ब्रेक मध्ये. आणि जेवढे पण संघ येतील त्यांना निवेदन आहे की आपण नवीन सामना येण्याच्या अगोदर टॉस होणे गरजेचं आहे. तर जय हनुमान सातरजी आणि दिलदार बागदंडा दोन्ही कर्णधार टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय. अगली गेंद इस वक्त आखिरी ओवर. फुटबॉल गेंद थी, ऊपर गेंद है और ये कैच नो बॉल दिया जा रहा है. अंपायर लेग अंपायर ने नो बॉल दिया. वो तो वेस्ट है, इस वक्त कमर के ऊपर की गेंद है और फ्री हिट का मौका मिलता हुआ. कि फ्री हिट कितना महत्वपूर्ण है अपने टीम के लिए, रन के लिए. ये इस वक्त फ्री हिट, इसका फायदा उठाना बहुत जरूरी है. नो बॉल दिया गया. अगली गेंद. ओ हो फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए. गेंद अंदर रही. देखिए अपना फुटवर्क को लेके जाना चाहिए था. आगे जाकर जितना खेलोगे, जितना मेरिट पर खेलोगे, उतनी गेंद आपके बल्ले को लगेगी. लेकिन लेग स्टंप पर बल्लेबाज खड़े हैं. गेंद गई ऑफ स्टंप से थोड़ी सी नजदीक थी, जहां पर कॉर्नर ऑफ द क्रीज है, वहां पर गेंद गिरी. गेंद गिरने के बाद थोड़ी सी घूमी अंदर और उसको खेलना मुश्किल रहा बल्लेबाज को. इस बार गेंद खेला ऊपर है और ये कैच बिल्कुल भी नहीं है, सिर्फ शॉट है. खिलाड़ी गेंद पर दौड़कर आया, गेंद को फील्ड किया. इसी दरमियान में रन को पूरा किया. अब तक के पहले इनिंग को लेकर दूसरा रन मैं देख रहा हूं. ये पहला दूसरा रन है जहां पर दौड़कर पूरा किया गया. रन संख्या 35. रन संख्या 35 रन 35 धावा. रन संख्या 35 रन. ये पहली गेंद थी, नो बॉल थी, ध्यान रखिए. उसके बाद डॉट बॉल आया, मतलब वो रन पर गेंद केवल एक ही रन मिलेगा. उसी के बाद 2 रन आए. रन संख्या 35. ये इस वक्त नियम ऐसे है कि आपको जो 4 और 5 ओवर है ये 20 मिनट में समाप्त करने हैं. तो आप लोग तैयार रहे, तुरंत मैच की शुरुआत करें. आइए साथी जी प्लीज. आइए टॉस का बॉस वहां पर हमारे और एक युवा कमेंटेटर वहां पर है, खासकर निखिल पर्दे वहां पर है, जो कि जिन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग का समालोचन किया और आज हमारे इस टूर्नामेंट के लिए उपस्थित है. तो वेलकम निखिल, जो कि आप देख सकते हो वहां पर खड़े हैं. फिर एक बार नो बॉल और दूसरा भी नो आया. रन लेने का प्रयास था. ओ हो
और मुश्किल 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 मुश्किल, ये टेनिस क्रिकेट है, भाग्य का साथ मिलता हुआ थोड़ा सा नाटकीय रूप मैदान के अंदर, और उसे पूरा मौका मिला। रन संख्या 38 रन। पहले 2 ओवर में ऐसे लगे टीम की हालत इतनी गंभीर थी, मुझे लगा कि 25 रन भी नहीं बन पाएंगे, लेकिन अब जाकर ऐसा लगा कि 38 रन बने हैं। जो मदले कप के बल्लेबाज जिन्होंने पारी को संभाला और एक तरफ एक सम्मानजनक स्कोर देने का प्रयास किया, और अब तक सफल है। मैच समाप्त नहीं हुआ है, अभी भी उनकी गेंदबाजी बाकी है। सारलगांव इस वक्त मैदान के अंदर फील्डिंग पोजीशन पर है और मापगांव बल्लेबाजी कर रहा है। मापगांव का मापदंड कब तक चलेगा, कब तक बड़ा होगा, ये देखना होगा। सम्मानजनक स्कोर कितना होगा, अभी भी गेंदें बची है। और ये 4 गेंदों का खेल अभी भी शेष है। धनंजय सर, नाणेफेकीचा कौल करून घेतो पुढल्या इनिंग नंतर 4 बॉल बाकी है, उसके बाद इनिंग है। आइए इस वक्त फिर एक बार तैयार, 4 गेंदों का खेल शेष। अगली गेंद फिर एक बार अंपायर के बाएं हाथ के छोर से गेंद घूमी, इस वक्त ऑफ ब्रेक होती हुई गेंद को खेला लेग साइड रीजन पर, वहां पर खिलाड़ी है, गेंद को फील्ड किया, बस फील्डिंग थी लेकिन आखिर में गेंद को फील्ड किया गया। ओहो, अंपायर ने रिव्यू लिया है, खास कर थ्रो गेंदबाजी को लेकर अंपायर की निगाह गई और गेंदबाज के ऊपर उन्होंने थोड़ा सा अवशेप लिया। और देखते अब क्या है, नो बॉल है या नहीं है। हमारे थर्ड अंपायर इस वक्त चेक करेंगे हमारे स्क्रीन के ऊपर, जो कि हमारा बैक स्क्रीन यहाँ पर लगा हुआ है। हमारे मोरे जो कि अंपायर है, एक्शन को लेकर सहमत नहीं है अंपायर, और उन्होंने कहा कि शायद थ्रो बॉल हो सकता है, चेक करना जरूरी है, और चेक के लिए यहाँ पर आए हैं। अगर थ्रो बॉल अगर हुआ और वो घेरे में आ गए तो शायद वो गेंदबाज पूरे टूर्नामेंट में गेंदबाजी नहीं कर सकते हैं और 2 रनों की पेनल्टी भी दी जाएगी। दोन हे ग्रास कटिंग काम आणि हे 1000 आणि हे एक त्यांनी म्हणून देणगी दिली आणि त्यांनी काम पण केलं। आइए मेहनत मेहनत और मेहनत, खास कर हमारे टीम के लिए, हमारे टूर्नामेंट के लिए नांदेपाड़ा के हमारे सतीश भोईर, जिन्होंने इस टूर्नामेंट का जो आप व्यू देख रहे हो, ये जो मैदान देख रहे हो, ये ग्रीन कलर की सतह आप देख रहे हो, और जब बारिश के बाद मैदान के अंदर बहुत ज़्यादा थोड़े से झाड़ बढ़ चुके थे, ग्रीनरी थोड़ी बढ़ चुकी थी, उनको बहुत ही मेहनत से कटिंग किया गया और थ्रो बॉल यहाँ पर दिया जा रहा है, और एक तरफ पेनल्टी भी और 2 रन भी मिलेंगे। आइए फ्री हिट मिलेगा, इस वक्त नो बॉल दिया गया है। रन संख्या स्कोर बोर्ड पर 40 और 2 रनों की पेनल्टी भी है। ऐसा लग रहा है कि दिवाली में मामा के घर जाने के बाद मामा ने करंजी दी, चूड़ा दिया, साथ में रवे का लड्डू भी दिया, साथ में बेसन का लड्डू भी दिया, अरे 2-2 नो। अगली गेंद, अच्छा शॉट, क्या मारा है, स्मैश किया गेंद को लेग साइड पर और 6 रनों के लिए।
इसी 6 रनों के साथ रन संख्या में बढ़ोतरी एक उम्मीद लेकर आया मापगांव के लिए। उषा की किरणें मैदान के अंदर, टीम के अंदर जिस प्रकार सूर्य आसमान में तड़पड़ रहा है उस प्रकार दो खिलाड़ी मैदान के अंदर तड़पड़ रहे हैं इस मैच को जिताने के लिए। अग्रेसर होता हुआ मैच। और सतीश बोयर का धन्यवाद जिन्होंने मैदान का जो ग्रास है ये भी कटिंग किया और फुल म्हणून फुलाची पाकळी ये देने के लिए यहाँ पर मैदान में आए और उन्होंने हमारे टीम को, हमारे मंडल को यहाँ पर 1000 रुपए भी दिए। प्लीज तालियां बनने चाहिए इनके लिए। 3 नो आए हैं, बड़ा शॉट आया है। ये ओवर टीम के लिए मुनाफा लेके आया है। लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल। ऐसा लग रहा है कि सरकार ने 18% की जीएसटी 5% पे लाई, जिसकी वजह से सभी को बोनस 3% का मिला। लेकिन यहाँ पर 4% का, यहाँ पर 4 वाइड हमने देखे, नो बॉल देखे। रन बढ़ते हुए और बढ़ने भी चाहिए। बड़ा शॉट आया है, गेंद बाहर गई है 6 रनों के लिए। तो प्रणीत ने क्या गाना लगाया है। जब मैच की हालत 4 विकेटों पर थी तो गणपति बाप्पा का नाम ले रहे थे, हे गणपति बाप्पा आम्हाला वाचव, धाव संख्या होऊ दे। और रनों का यहां पर बॉचर होता हुआ 52 पर पार कर दिया। तालियां बजते हुए मैदान के अंदर एक उमंग, चेतना, जोश भरता हुआ। प्रति ओवर 10 के औसत रन संख्या नजर आते हुए 52 रन। और ये कट बल्ले का बाहरी किनारा, विकेट यहां पर मिलता हुआ, खिलाड़ी आउट होते हुए। 9 विकेटों के नुकसान में रन संख्या 52 रन। और दर्शन ने कैच लिया, विकेट यहां पर गिरा, रन संख्या 52 रन। और इसी के साथ 10 विकेटों के नुकसान पर 53 रनों का लक्ष्य यहां पर दिया जा रहा है। अभी पेनल्टी भी है, यानी रन संख्या स्कोर बोर्ड पर अगर देखा जाए +2 रन जहां पर ऑल आउट हो चुके हैं, यानी 2 रन की पेनल्टी भी है, तो रन संख्या 54 रन। अब 55 रन टू विन। आइए सारे टीमचं नाव काय झालं? चला नाणेफेकीच्या कौलाकडे आपण दुसऱ्या सामन्याकडे वळूया, जिथे एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अलिबाग पंचक्रोशी मधील ज्याचं नाव गाजतंय आणि आपण पाहतोय आपले प्रमुख अतिथी गणेश भोईर यांच्या शुभ हस्ते एका बाजूला जय हनुमान सातेरीचे संघ, तर दुसऱ्या बाजूला दिलदार बागदांडा संघ। कॉल कोणाचा असेल? दिलदार बागदांडा, यस।
टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. दिलदार बागदंडा, काय निर्णय असेल म्हणाल? थांबायचा आहे. फिल्डिंग फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय एक प्रश्न असेल, काय म्हणशील? आयोजन कसं वाटते आणि या वर्षीचा हंगाम काय, कशा प्रकारे सुरुवात झाली आहे संघाची? नाही, खूप चांगली झाली. आयोजन तर एकदम चांगलंच आहे. ऑल द बेस्ट आपल्या संघाला. मृणाल, आपण पाहतोय खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कौल झाला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं, नशिबी फलंदाजी आली आहे. काय म्हणशील, आयोजन कसं वाटते आणि एकंदरीत आपल्या संघामध्ये काय यावर्षी बदल केले गेलेत? कोणाची न्यू एंट्री झाली आहे संघामध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये? एंट्री तर झालेली आहे संदेशची, लाराची. आणि आयोजनाचं बोललं तर आयोजन आहे फकीरपाड्याचं एक नंबरच असतं. येस, ऑल द बेस्ट फॉर both team here. News from center. Dildar Bagdanda won the toss and elected to ball first over to Combox. आपण पाहतोय जिथे आजच्या दिवसामध्ये मी स्वतः निखिल पडते माझ्या समवेत आज आपण मुंबई मधील एक नामवंत आवाज अर्थातच धनंजयजी कुलकर्णी यांचा ऐकताय आणि आमच्या समवेत अर्थातच सन्माननीय निनाद विजय कदम यांचा देखील आवाज ऐकणार आहात. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहात तो म्हणजेच आर्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्ये सर्वदा. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती गणपती बाप्पा याला वंदन तर करूयाच, परंतु महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज. मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय तर माणसाच्या रूपात जन्माला येऊन मित्रांनो स्वतःच्या कीर्तीच्या जोरावर दैवत्वापर्यंत पोहोचताना येतं. याचं मूर्तिमंत आणि कीर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. खऱ्या अर्थानं कोणाचा जन्म आमच्यासाठी काय देऊन गेला हे माहित नाहीये, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आमच्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक बळ देऊन गेला एवढं मात्र सुनिश्चित असेल. छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर अनंतजी दिघे साहेब, सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदनीय मानाचा मुजरा करून जिथे दुसऱ्या सत्रामध्ये मी समालोचक निखिल पडते घेऊन चलतोय. दुसऱ्या सत्रामध्ये जिथे खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी मापगाव या संघानं धावसंख्येचा डोंगर उभा केलाय, तो म्हणजे 54 धावा. 55 धावाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार, या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार? जय हनुमान क्रिकेट क्लब फकीरपाड्याच्या वतीने आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा ना भूतो ना भविष्यात अशी क्रिकेटची स्पर्धा तब्बल 5 दिवसामध्ये ही खेळवली जाणारी क्रिकेटची स्पर्धा, 40 संघांचा सहभाग असणारी क्रिकेटची स्पर्धा. या क्रिकेटच्या स्पर्धेचं वाट अगदी कुतूहलानं पाहणारे आमचे रसिक मायबाप प्रेक्षक यांचं देखील करूया या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुनश्च एकदा जिथे आपण पाहतोय द्वितीय सत्राला सुरुवात होतीये. 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी नितिशा एंटरप्राइजेस पुरस्कृत BCC अर्थात बापदेव क्रिकेट क्लब सारळ हा संघ मैदानाच्या वरती उतरलाय. 55 धावा बनवल्या जाणार की 55 धावा रोखल्या जाणार? प्रमुख पंच आपण पाहतोय सागरजी मोरे अर्थातच खार मुंबई करून बिलॉंग्स करणारे. लेग पंच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं नदीम शहा. मॅच ऑन, पंचांचा इशारा, लेट्स प्ले, बॅटल बिगिन हियर. पहिलं षटक, पहिल्या षटकाला सुरुवात, 55 धावांचा पाठलाग. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अंगावरती घेतला, पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय तडफदार चौकार. डिझे बघा, म्हणजे ना 55 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या चेंडूवरती अगदी हलक्या हाताने फटका खेळला, फटक्यामध्ये ताकद होती, नजाकता होती आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा आमच्या स्कोर कार्ड मित्र अर्थातच ओमकार याला लिहाव्या लागला. दुसरा चेंडू येतोय,
मैदानाच्या वरती ग्लान्स करण्याचा प्रयत्न, इथे काय घडतं मैदानाच्या वरती, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. जिथे नीतू च्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे, प्रयत्नांचा पाठपुरावा मैदानाच्या वरती केला जातोय. कष्ट नाही तर काबाड कष्ट करावे लागतील, मेहनत मैदानाच्या वरती करावी लागेल, घाम गाळावा लागणार आहे मैदानाच्या वरती. कारण का दोन्ही संघ नावाजलेले मातब्बर संघ आहेत, एकमेकांच्या विरोधात दोन हात करत असताना मैदानाच्या वरती आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळत आहेत. अगदी त्याच ताकदीचे दोन संघ मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला गावदेवी मापगाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच बापदेव क्रिकेट क्लब सारळ हा संघ. षटकातील पुढील चेंडू, ताकदीवरचा फटका, कव्हर शावरून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. डीजे प्रणित कमाल. बघा स्ट्रायकिंग एंड वरती धीरज खेळतोय, धीरजच्या बॅट मधून 2 तडफदार चौकार आलेत. बड्डे बॉय मैदानाच्या वरती अगदी नावाला साजेशी अशी कामगिरी करतोय. आलाय तिसरा बँग ऑन, 1 बाउन्स चौकार. डीजे माझ्या संघाचा आज दिवस देखील माझाच आहे. आज माझं नाव गाजणार या मैदानाच्या वरती. या मैदानाच्या वरती माझं नाव अगदी खऱ्या अर्थानं सोनेरी अक्षरामध्ये लिहिलं जाणार याचे प्रयत्न बड्डे बॉय मैदानाच्या वरती करतोय. चांगली फलंदाजी धीरजच्या माध्यमातून. डी फॅक्टर मैदानाच्या वरती काम करतोय. एका बाजूला धीरज आहे, एका बाजूला दर्शन आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना नितेशला घाम गाळावा लागतोय. अगदी मोठमोठे फटके नितेशच्या विरोधामध्ये आलेले असताना मैदानाच्या वरती आपल्याला याची देही आणि याची डोळा पाहायला मिळत आहेत. कौतुकास पात्र कामगिरी मैदानाच्या वरती अगदी धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. उचललाय, तिथे कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहेत. साई येईल दुरून परंतु 1 बाउन्स पकडावा लागेल. फेकी करेल तिथपर्यंत आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी काहीही प्रयत्न नाही आहेत. आणि समाधान आयुष्यामध्ये फार महत्वाचं असतं. बघा ना मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही पैसा कमवल्याच्या पेक्षा पैसा वाचवलाय किती ना याला फार महत्व दिलं जातं. आणि मैदानाच्या वरती धावा करताय किती ती पेक्षा फलंदाज आपल्या संघासाठी वाचवताय किती ना याला महत्व दिलं जातं. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली फलंदाजी आहे. हा अलॉंग द कार्पेट चेंडू चांगला बॅकवर्ड रिजन मध्ये प्रथमेशच्या हातामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लिहिल्या जातात 14 धावा. 55 धावांचा पाठलाग करत असताना ड्रीम्स cricket.in च्या माध्यमातून कौस्तुभ पाटील अँड होल नेटवर्क मैदानाच्या वरती अगदी डोळ्यात तेल घालून काम करत असताना आपण पाहतोय. अलिबाग नाही तर अलिबाग तालुक्याच्या बाहेर जाऊन सुद्धा अगदी आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव अग्रगण्य स्थानी ठेवत असताना आपण कौस्तुभजी पाटील यांना पाहतो. त्यांच्याच माध्यमातून थेट प्रक्षेपणाचं काम केलं जातं आज मैदानाच्या वरती. जय हनुमान क्रिकेट क्लब फकीरपाडा यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. नवीन हंगाम चालू झाला आहे. नवीन संघ या हंगामामध्ये पाहायला मिळतील, नवीन खेळाडू पाहायला मिळतील. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. उद्घाटनीय सामना आपण म्हणूया. आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 14 धावा पूर्ण झाल्यात. 14 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही मला वाटते 41 धावांची गरज असताना 41 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहे. डीजे मास्टर माझ्या माहितीनुसार प्रणित आहे, चांगलं काम करतोय मैदानाच्या वरती. सागर मोरे प्रमुख पंच मुंबई खार विभागाला बिलॉंग्स करणारे, त्याला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. काउंटडाऊन आम्ही लावलाय मित्रांनो, याची तरी दखल घ्यायची आहे. वेळेला फार महत्व दिलं जातं. क्रिकेटच्या मैदानाच्या वरती कुरुक्षेत्रावरती उतरल्याच्या नंतर वेळेला महत्व दिलं गेलं पाहिजे. दुसरं षटक हाताळण्यासाठी साई आलाय. साई राणे मॅन इन फॉर्म कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. पंचांच्या आपण पाहतोय खऱ्या अर्थानं उजवीकडून गोलंदाजी करत असताना साईला आपण पाहणार. दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळत असताना साईची गोलंदाजी गती अफलातून आहे. आज मैदानाच्या वरती ती गती पाहायला मिळणार का.
साई रेडी झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकात येईल पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट. हा फटका तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. टाळ्या वाजवल्या जातील क्षेत्ररक्षकासाठी, जिथे दुसऱ्या षटकाची सुरुवात अगदी दिमागदार पद्धतीने झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय दर्शन आणि धीरज अशी जोडी मैदानाच्या वरती. अगदी 55 धावांचा हा डोंगर. ओव्हर द विकेट. टप्पा पडल्याच्या नंतर अगदी बाहेरच्या बाजूने, परंतु चाललाय फलंदाज मैदानाच्या बाहेर. 1 विकेट डाऊन फॉर बीसीसी सारळ. डीजे मित्रांनो, क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे सांघिक भावना, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे निष्ठा, क्रिकेट म्हणजे परंपरा, क्रिकेट म्हणजे आदर, क्रिकेट म्हणजे मान, क्रिकेट म्हणजे सन्मान. आज मैदानाच्या वरती काय घडणार? पहिली विकेट, पहिला धक्का लागत असताना आपण पाहतोय बापदेव क्रिकेट क्लब सारळ या संघाला, जिथे समोर एक नामवंत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गावदेवीचा आशीर्वाद घेऊन हा संघ मैदानाच्या वरती उतरलाय खरा, परंतु तोड संघ बीसीसी सारळ संघ देखील आहे. म्हणजे बघा ना, पहिल्या षटकामध्ये माझ्या माहितीनुसार 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये साईला पाचारण केलं गेलं होतं आणि साई कुठे मागे हटणार आहे? साईची गोलंदाजी आज मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं बोलायला लागली आहे. जिथे पहिला फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती पंचांच्या माध्यमातून गाड घेत असताना प्रसाद स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. आता प्रसाद आणि धीरज मैदानाच्या वरती कशा प्रकारे काम करणार? डावखुरे आत्ताचे फलंदाज मित्रांनो विध्वंसक असतात असं म्हटलं जातं. आज ती कामगिरी प्रसादच्या माध्यमातून केली जाणार का? परंतु नाही. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई राणे हे नाव देखील तितकंच महत्वपूर्ण मैदानाच्या वरती काम करते आणि गावदेवी मापगाव या संघाचं खऱ्या अर्थाने ट्रम्प कार्ड म्हणून ज्याला ओळखलं जातं तो साई आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. चला, वेळ वाया घालवायचा नाही. दोन्ही संघांना विनंती आहे, वेळ वाया घालवू नका, कारण का वेळेला फार आणि फार महत्व आपण नेहमी देत असतो. बघा, प्रसाद म्हणजे कोण? डावखुऱ्या त्याचा विध्वंसक फलंदाज मी म्हणालो होतो, परंतु प्रसादची ओळख मी तुम्हाला करून देईल. साहिलच्या या चेंडूकडे वळूया. राईट आर्म अराउंड द विकेट. खोलात टाकलेला चेंडू खोदून काढलाय अक्षरशः. जिथे नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतो, चेंडू खाली अगदी सहजरित्या मला वाटते तिथे प्रसन्न पोहोचेल तत्वर गौतम येईल तिथपर्यंत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा 16 झाले आहेत. बघा, पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या खऱ्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे, मला माझ्या कर्णधारासाठी खेळायचं आहे, माझ्या संघाच्या अस्मितेसाठी खेळायचं आहे आणि ती कामगिरी मैदानाच्या वरती साई राणे करत असताना चांगली गोलंदाजी. खोलात टाकलेला चेंडू पुनश्च एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला असताना जिथे कोणतीही धाव घेतली जात नाहीये. बघा, प्रसादची आपण चर्चा करत होतो. प्रसाद म्हणजे कोण? बीसीसी सारळ या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू. गतवर्षीचा जर विचार केला ना तर याच मैदानाच्या वरती याच फलंदाजाच्या माध्यमातून अर्धशतकीय खेळी आली होती. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याच्या विरोधामध्ये अगदी आगीच्या गोळ्याप्रमाणे गोलंदाजी करत असताना साई राणे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा स्विंग अँड मिस पंचांकडे दात, परंतु नाही. पंचांकडून इशारा आलाय. डॉट चेंडू आहे. टाळ्या वाजवल्या जातात, पाठबळ दिलं जातंय. महत्वपूर्ण कामगिरी साई राणेची मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. बघा, फलंदाजी करत असताना मला यश आलं नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना माझ्या खांद्यावरती संघाच्या कर्णधारानं जी जबाबदारी दिली आहे ती आज मला मैदानाच्या वरती पूर्ण करायची आहे. मला कौतुकास पात्र, अभिमानास पात्र कामगिरी आज मैदानाच्या वरती करून दाखवायची आहे. साई राणे पुन्हा एकदा तयार. प्रसादचा हा फटका फसलाय, तितकाच चांगला फटका आला नाहीये. अलॉंग द कार्पेट, फेकी, बॅकअप, असं सर्व काही महत्वपूर्ण असतं. बघा, 1 धाव होती, तिथे 2 धावांची चोरी अगदी दिवसा ढवळ्या मैदानाच्या वरती केली जाते. 2 धावांच्या मदतीने 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 18 धावा लागल्या गेल्या. चला, मैदानाच्या वरती थोडीशी पाण्याची पूर्तता करायची आहे. यस,
पण जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. बघा हा वेळ आहे ना, हा आमच्यासाठी नाही, हा वेळ तुमच्यासाठीच आहे. कारण का जर बॅडलाईटचा विचार केला ना तर लवकर बॅडलाईट होते. सुमारे 6 ते 6:30च्या वेळेमध्ये बॅडलाईट होण्यास सुरुवात होते. मग आपल्याला कुठेतरी कमी षटकांचे सामने खेळवावे लागतात. तर तशी वेळ आपल्यावरती येऊन देऊ नका मित्रांनो. सामना चालू असताना वेळ वाचवायचा आहे. मैदानाच्या वरती जिथे आता आपण पाहतोय 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी मला वाटते तिथे अक्षय आलाय. यस, अक्षय इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षयला आणलं जात आहे. अक्षय म्हणजे खऱ्या अर्थानं या संघाचा एक बॅकबोन म्हणून ओळखला जातो. फलंदाजी देखील तितकी चांगली करतो. गोलंदाजी करण्याचं टॅलेंट अक्षयकडे आहे. आज ते टॅलेंट मैदानाच्या वरती काम केलं जाणार का? परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला बड्डे बॉय धीरज, एक विस्फोटक फलंदाज, अर्थातच चांगली फलंदाजी करत असताना तिसरं षटक. आहा, लॅगिंग एज घेऊन चेंडू चाललाय बॅकवर्ड, अर्थातच यष्टीरक्षकाच्या दिशेने. नीतूच्या हातामध्ये चेंडू चाललाय. अक्षयचं हे षटक महत्वपूर्ण ठरणार आहे. तिसरं षटक मैदानाच्या वरती प्रगतीपथावरती असताना बघा, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसऱ्या षटकाची गोलंदाजी करत असताना अक्षयला आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. चेंडू पडता क्षणी आपण पाहतोय जिथे जातोय त्रिफळाचीत हा फलंदाज बड्डे बॉय धीरज बॅक टू द पॅवेलियन. मी नेहमी म्हणत असतो मित्रांनो, स्वतःसोबत प्रामाणिक राहा, कामगिरी चांगली ठेवा. मग बघा विरोधक देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. अगदी त्याच दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. बघा ना, 3 फलंदाज बाद झाले होते अगदी एका धावेवरती. तब्बल त्या वेळेनंतर या संघाने मागे हटून पाहिलं नाही. 54 धावांचा डोंगर अगदी सहजरित्या बीसीसी सारळ या संघासमोर उभा केला. 55 धावांचं आव्हान दिलंय मैदानाच्या वरती. आता ते आव्हान पूर्ण केलं जाणार का? आणि अक्षयची गोलंदाजी याच्याबद्दल चर्चा करावी लागेल. नौका फलंदाज मैदानाच्या वरती आलाय, तो म्हणजे प्रसादची साथ देण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती मयूरला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. विकेट सन्मान दिलाय. संयम महत्वाचा आहे आयुष्यामध्ये, लक्षात ठेवा मित्रांनो. संयम दाखवला जातोय कारण का ओळखावं लागतंय गोलंदाजाला मैदानाच्या वरती. अगदी टप्पा पडल्याच्या नंतर काही चेंडू बाहेरच्या दिशेने वलय प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काही चेंडू आतल्या दिशेने वलय प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अक्षयची गोलंदाजी आहे. कौतुकास पात्र कामगिरी अक्षय करतोय मैदानाच्या वरती. हलक्या हातानं उडवल्या पंच डोक्यावरून बॅकवर्ड पंच क्षेत्रामध्ये तिथे चेंडू पळतोय. भाग मिल्का भाग, चेंडूची अडवणूक फेकी तिथपर्यंत फक्त एकच धाव मैदानाच्या वरती. स्ट्राईक रोटेट केली आहे. एका धावे निश्चित धावफलकावरती 19 धावा आपण पाहतोय. अजूनही 36 धावांची गरज आहे. सामन्यामधील खऱ्या अर्थानं रंगतता वाढत चालली आहे. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना, पहिला सामना जिथे आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं श्रीफळ वाढवलं गेलं. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अलिबाग रोहा मुरुड विधानसभेचे विद्यमान आमदार दमदार आमदार अर्थातच महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना जिथे आपण पाहतोय तिसरं षटक अक्षयच्या माध्यमातून प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय. डावकऱ्याचा फलंदाज थोडा फास्ट घ्या. पंचांना विनंती आपण करूया जिथे स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या वरती यश प्राप्त होत नाहीये फलंदाजाला. फटका फसलाय मैदानाच्या वरती. अगदी डॉट चेंडू येत असताना आपण पाहतोय तिसरं षटक. आता आव्हान कडवं होत चाललंय. कठीण मैदानाच्या वरती शब्दप्रयोग करावा लागेल. अक्षयच्या विरोधात खेळायचं. अलॉंग द कार्पेट चेंडूला ढकललाय तिथे. आणि आपण पाहतोय काय घडलंय मैदानाच्या वरती. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आलाय. हा नशिबाचा चौकार. डीजे
धावफलकावरती 23 धावा आपण पाहतोय. असं म्हटलं जातं ना की आक्रमकतेला क्षणभिंगुरतेचा शाप असतो मित्रांनो, आणि तीच क्षणभिंगुरता मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे थोडीशी का होईना मिस फिल्डिंग पाहत असताना 4 धावा मैदानाच्या वरती येत असताना 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती 23 धावा. अजूनही माझ्या माहितीनुसार 32 धावांची गरज असताना हा सामना मॅच ऑन आहे. अजूनही 12 चेंडू आणि 32 धावा. पाण्याची पूर्तता तिथे करायची आहे आयोजकांनी. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय, पाण्याची पूर्तता. येस, थँक्यू सो मच. आपण पाहतोय मैदानाच्या वरती आता चर्चा करावी लागेल. आता चर्चा 12 चेंडू आणि 32 धावा म्हणजे अंकगणिती जर विचार केला ना, प्रति षटकामध्ये 16 धावांची सरासरी राखावी लागेल. या 16 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. बघा, ज्या शस्त्राने ज्या अस्त्राने आपल्या दुसऱ्या षटकामध्ये अगदी नावाला साजेशी अशी कामगिरी केली आणि त्यालाच बोलवलं जातंय, त्याच गोलंदाजाला पुनश्च एकदा आमंत्रित केलं जातंय. साईच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी संघाचा कर्णधार ठेवतोय. साई राणे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये साईच्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्या फक्त आणि फक्त माझ्या माहितीनुसार फक्त 4 धावा आल्या होत्या. एका फलंदाजाला बाद तिथे केलं गेलं होतं साईच्या माध्यमातून. चौथ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक हाताळत असताना साईला आपण पाहतोय. चला, सामना चालू करायचंय. साई आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीच्या मोर्चावरती पाचारण केलं जातंय. साईच्या खांद्यावरती जबाबदारी आता. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. बीसीसी सारळ. हा टप्पा पडल्याच्या नंतर अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. बघा, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आता बीसीसी सारळ या संघाची देखील चर्चा करूया. बीसीसी सारळ या संघाकडे देखील ती बॅटिंग लाईनअप आहे. केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. मैदानाच्या वरती प्रयत्न आहेत ना, हे प्रयत्न करावे लागतील. आता काबाड कष्ट करावे लागतील, कारण का आता शांततेचा काळ संपलेला आहे. आता युद्धाचा काळ चालू झालाय आणि शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं असं म्हटलं गेलंय. बघा, टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू समजत नाहीये, टॅप केला जातोय, परंतु चेंडूचा आणि फळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या वरती होत नाहीये. टाळ्या टाळ्या आणि टाळ्यांचा वर्षाव होतोय. गावदेवी आज आपण पाहतोय पावन झाली आहे साईला, कारण का दोन्ही नाव ही देवांचीच आहेत. एका बाजूला साई आहे, एका बाजूला बापदेव आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवीचा आशीर्वाद घेऊन हा संघ मैदानाच्या वरती उतरलाय. परंतु बीसीसी सारळ म्हणतोय की आमच्या देखील पाठीशी बापदेवाचा आशीर्वाद आहे, की आम्ही देखील मैदानाच्या वरती या धावा अगदी सहजरित्या बनवू शकतो. हा लोअर फुलटा स्वरूपाचा हा चेंडू चाललाय तर रिजन पर्यंत जिथे फाईन लेग रिजन पर्यंत जिथे चेंडू अगदी सहजरित्या अडवला जाईल. 1 धाव येते मैदानाच्या वरती. एका धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती. 24 ऑन स्कोर बुक. लॉस ऑफ 2 विकेट डाऊन. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 24 झाली आहे. या धावा कशा पद्धतीने बनवल्या जाणार, अजूनही 31 धावांची गरज असताना हा सामना, पहिला सामना आजच्या दिवसामध्ये ऑन मायक्रोफोन आपण पाहतोय. धनंजय सर कुलकर्णी यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. आपण पाहतोय माझ्या समवेत सर निनाद विजय कदम यांचा आवाज आपण ऐकणार आहात. आणि मी स्वतः निखिल पडते. आलेल्या सर्व तमाम मायबाप प्रेक्षकांचं, सर्व ग्रामस्थांचं, सर्व गावकऱ्यांचं आज जय हनुमान फकीरपाडा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष स्वागत. चला, जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये, पंच वेळेकडे थोडस लक्ष ठेवा. यस, मॅच ऑन होतीये. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी खोदून काढण्याचा प्रयत्न. पायाचा वेध घेणार हा चेंडू. बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये चाललाय. एका धावेसाठी फेकी बघा, अगदी अचूक केली जाते तिथे यष्टी रक्षकाच्या दिशेने, आणि हे फार महत्वाचं असतं. बॅकिंग केलं जातंय. 1 धाव. मैदानाच्या वरती धावा आता झाल्यात 25 धावा. अजूनही 30 धावांची गरज असताना सामना मैदानाच्या वरती अगदी आता कुठेतरी वेगळं वलय प्राप्त करणार की का, हा प्रश्न विचारावा लागेल, कारण का दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी असं म्हटलं जातं. क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ आहे. मैदानाच्या वरती जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तिथपर्यंत या सामन्याचा निकाल कोणीही सांगू शकत नाही. चेंडू 1 बाउन्स. फरार. सीमारेषा पार. येतात या 4 धावा.
मध्ये अपयश आहे ना हे फार महत्वाचं असतं. अपयश फार महत्वाचं असतं आयुष्यात. एकदा अपयशाचं पाणी नाका तोंडात घुसलं ना की त्यानंतरच सुरुवात होते यशाच्या समुद्रावरती राज्य करण्याची. साइन ऍक्शन. हा चेंडू पंचांच्या माध्यमातून बीमरचा इशारा तिथे होतोय आणि आपण पाहतोय फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पॅव्हेलियन. जरी नो चेंडू असला ना तरी फलंदाज हा रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकतो. फलंदाज हा डिस्ट्रक्शन ऑफ फिल्डिंगच्या स्वरूपात बाद होऊ शकतो. असे खूप सारे नियम सांगितले जातील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. जिथे नौका फलंदाज यस फ्री हिट असणार आहे. फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची एक सुवर्ण संधी मैदानाच्या वरती असणार आहे. प्रमुख पंच आपण पाहतोय सागरजी मोरे. खऱ्या अर्थानं मुंबई विभागाला बिलॉंग्स करणारे हे पंच आज आपल्याला लाभले. त्यांना देखील धन्यवाद देऊया. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच नदीम शहा इन ऍक्शन आपल्याला हे दोनही पंच आपल्याला पाहायला मिळतात. यस फ्री हिट असणार आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. स्ट्रायकिंग एंडवरती प्रसादसाठी हा चेंडू. आडव्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. अगदी या चेंडूवरती शून्य लिहिला होता का काळानं आणि हो प्रश्नाचं उत्तर म्हणावं लागेल. आता मला वाटते 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा झाल्यात. त्या 30 धावा येणारे 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 25 धावांची गरज. 25 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार. चला फिल्डिंग लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग या पुढच्या देखील संघांना विनंती असेल प्रत्येक षटकानंतर. आणि बघा आपण 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी लावला होता. त्या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये षटकं पूर्ण केली गेली त्यासाठी धन्यवाद गावदेवी मापगाव या संघाला. चला सामना चालू करायचा आहे मैदानाच्या वरती. येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 25 रिक्वायर्ड विन टू दिस मॅच इन रिमेनिंग 6 डिलिव्हरीज इन ऍक्शन. आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज प्रसन्नला आपण पाहतोय. प्रसन्न कशा प्रकारे गोलंदाजी करणार हे एक प्रश्नचिन्ह मैदानाच्या वरती. बघा ना या 25 धावा रोखल्या जाणार की या 25 धावा अगदी सहजरित्या अजिंक्य आणि प्रसादच्या माध्यमातून काढल्या जाणार. ताकद आहे काढू शकतात असं म्हणावं लागेल. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रसन्न कुठे मागे हटणार आहे. पुढील होणारा सामना आपण पाहतोय यस जनुमान सातिर्जेच्या विरोधात दिलदार बागदंडा. जनुमान सातिर्जेची आपण पाहतोय प्लेइंग आर्मी दाखल होत असताना मैदानाच्या वरती. जिथे पहिला चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. अगदी अंगाचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या वरती होता. अक्षयच्या माध्यमातून चांगलं यष्टी रक्षण तिथे पाहायला मिळते. आणि ही एक धाव घेतली गेली आहे. आता 5 चेंडू शिल्लक असणार आहेत. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. 24 धावा 5 चेंडूंचं आव्हान आहे समोर आणि 24 धावांचं देखील आव्हान आहे. प्रसन्न मूर्ती लहान आहे कीर्ती महान असं म्हणावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळतो. हा लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू फटका फसलाय. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल लॉंग स्टॉप एरियामध्ये प्रथमेश थळकरते. हातामध्ये चेंडू चाललाय. स्ट्राइक रोटेट. फक्त आणि फक्त 1 धाव जमा केली जाते. 1 धाव. येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. बघा एका धावेवरती 3 फलंदाज बाद झाले होते गावदेवी मापगाव या संघाचे. परंतु तदनंतर आहे ना त्यांनी मागे हटून पाहिलं नाही आणि अक्षय एका बाजूला किल्ला लढवत राहिला असा लढवत राहिला की 54 धावांपर्यंत आपण पाहतोय मजल मारली. फटका चांगला आलाय लॉंग ऑनच्या वरून. टाटा बाय बाय सी मारे शॉप बाहेर चेंडू फरार. षटकार.
थँक्यू सो मच. क्रिकेट आहे, 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. म्हणजे बघा ना, 3 चेंडूंवरती 3 मोठमोठे ब्लास्ट होणं गरजेचं आहे. 3 मोठमोठे फटके येणं, अर्थातच षटकार येणं फार महत्वाचं असणार आहे. ते येणार का? आता जे बसले होते ना ते उभे राहिलेत हा सामना बघण्यासाठी, कारण का रंजकता वाढलेली आहे. प्रसन्न तयार झालाय, राईट आर्म ओव्हर द विकेट, षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर बिहाइंड द विकेट. सामन्याचा निकाल अजूनही लागलेला नाहीये, कारण का येणारे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. जिथपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही ना तिथपर्यंत या सामन्याचा निकाल सांगणारा अजूनही जन्माला आलेला नाहीये मित्रांनो. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फटका फसलाय, बिहाइंड द विकेट, फलंदाज होतोय बाद, जाईल तंबूच्या आश्रयाला. डीजे कम ऑन. थँक्यू. आता शेवटचा चेंडू, औपचारिकता राहिली आहे का असं म्हटलं तरी हरकत नाहीये. शेवटचा चेंडू, 17 धावांची गरज आहे. हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर पंचांचा इशारा आपण पाहतोय. वाईटचा आलेल्या अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव धावफलकावरती येते. नियंत्रण कक्षेच्या बाहेर चेंडूची फेकी गेली आणि त्या कारणास्तव 1 धाव अतिरिक्त स्वरूपाची मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आणि 16 धावांची गरज. निकाल लागलाय, परंतु शेवटचा चेंडू अजूनही, आणि तो झालाय, आणि या सामन्याचा निकाल लागतोय तो म्हणजेच गावदेवी मापगाव या संघाच्या बाजूने. व्हेरी वेल डन. गावदेवी मापगाव या संघाचं कौतुक आणि बीसीसी सारळ या संघाचं खऱ्या अर्थानं, बीसीसी सारळ या संघाने देखील मैदानाच्या वरती चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे देखील कौतुक देखील असतील मैदानाच्या वरती. दोन्ही संघांच्या माध्यमातून आभार आपण मैदानाच्या वरती देऊया. आणि खऱ्या अर्थानं जिथे पुढील फेरीमध्ये दाखल होत असताना गावदेवी मापगाव हा संघ नाणेफेकीचा कौल पुढील सामन्यामध्ये झाला गेला होता. दिलदार बागदांडा या संघाच्या माध्यमातून मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं असताना आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय ते म्हणजे जय हनुमान सातिर्जे या संघाला. आज जय हनुमान फकीरपाड्याच्या माध्यमातून क्रिकेटचं आयोजन केलं जाते आणि त्याच नावाचा संघ अर्थात जय हनुमान सातिर्जे हा संघ आज पवनपुत्र हनुमंत रायाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि तो कायमच असतो. बघा ना मित्रांनो, कोणी म्हटलं होतं की रामायण हे सीतेमुळे झालं, कोणी म्हटलं की रामायण हे विभीषण प्रभू श्री रामांच्या सोबत होते त्याच्यामुळे झालं, कोणी म्हटलं की खऱ्या अर्थानं रामायण हे रावणामुळे झालं, असं काही म्हटलं जातं. परंतु मी म्हणेन की प्रभू खऱ्या अर्थानं वीरपुत्र हनुमान नसते तर रामायण हे झालंच नसतं. खऱ्या अर्थानं एक प्रभू श्री रामांचा निश्चिंत भक्त